नाशिकच्या धारणगाव खडकमधील महेशगिरी महाराजवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। जादूटोणा कायद्यान्वये लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। उपचाराच्या नावाखाली पूजाविधी करून फसवणूक केल्याचा आरोप आहे। महेशगिरी महाराज फरार आहे। मठाच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक या ठिकाणी जे तर ते एक भोंदूबाबावर गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतात तर आता मी त्यांच्या या आश्रमाजवळ या ठिकाणी आलेला असून हा प्रति गाणगापूर म्हणून या ठिकाणी या आश्रमाची ओळख निर्माण केलेली आहे। आणि या ठिकाणी हा जो महेशगिरी महाराज जो आहे तर तो उर्फ महेश दिलीप काकडे, तर याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे। 2 वर्षापूर्वी त्या महिलेवर लैंगिक अत्याचार झालेले होते आणि तिच्यावर जे तर जादू टोण्यासारख्या काही पूजा अर्चा केलेल्या होत्या आणि या संदर्भात तो गुन्हा दाखल झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतात का दर गुरुवारी या ठिकाणी या बाबाच्या माध्यमातून या ठिकाणी दरबार भरवला जात होता। मात्र आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला भेटत आहे। त्यानंतर त्याला निफाड येथील न्यायालयात हजर केले जाणार आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी किती दिवसाची पोलीस कस्टडी तपासासाठी घेतात तर या ठिकाणी आता याकडे जे तर त्या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक।